नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथला आपला आजचा दुसरा दिवस आहे. तसं बघायला गेलं तर हा पहिलाच दिवस आहे, कारण काल रात्री आपण इथे आलो होतो आणि आज कॅम्पसाईट सोडून आपण थोडंसं बाहेर येतोय. तर त्याचं रिझन असं की सँडी बोलला की इथे एक वॉटरफॉल आहे, तो वॉटरफॉल बघून येऊ. आणि जास्त लांब पण नव्हता, जवळच आहे, एक छोटीशी ट्रेक पण होईल आणि माझा त्याच दिशेने आपण निघालोय. काय म्हणजे जवळच आहे ना कॅम्पसाईट पासून, एकदम वॉकिंग वरती आहे. तर आता म्हणजे पावसाने आम्हाला लकीली एवढी साथ दिली आहे की पाऊस पडलाच नाही ट्रॅव्हलिंगमध्ये पण. आणि काल आम्हाला मस्त बाहेर बसून वगैरे जेवायचं होतं, तर तेव्हाही पाऊस नाही पडला संडे, है ना. एकदम मस्त झालं काल. हो हो हो. तर एकंदरीत आत्तापर्यंत सगळं नियोजन एकदम व्यवस्थित मस्त असं झालं. वाट जिथे मळले त्या दिशेने निघालोय आम्ही. जायला रस्ता नाही, आपल्याला रस्ता काढत जावं लागेल. हां, अरे यार मी शूज नाही भिजवू शकत माझे. ओ माय सँडी, तुझं शूज भिजवले? हा, करू नको, भिजवले तर बघ मग. हा, एक काम कर, तू जा वरती, मला व्हिडिओ कॉल कर. कॅमेरा घे ना. हा बोल ना. अरे मी शूज नाही भिजवू शकत रे, परत ते दिवसभर ती किचकिच होते रे पायाला. तुझा सोपा आहे, तू सगळ्या तयारीत आलाय. म्हणजे इथे वाट नाही, आम्ही वाट शोधत वरती चाललो. चल. ओ भेंडी, भिजला शूज माझा. चल ना वरती करू. हां चल, ते सोडू नको, लागेल मला. काय तू हे कसलं ब्लॅकमेल. चल ना, चल 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 चल, मी येतो, मी उडी मारणार आहे तिथे. अबे चल ना, मी उडी मारणार आहे. अरे रीलच्या ची जय. हे काय सच एक रील काढ माझी. महत्वाचं रील काढ, त्याला शिवाय घातले तुम्ही नव्हतं. आपल्याला तिकडे उडी, एवढ्या लांब उडी मारायची. हा ओहो, सक्सेसफुल लँडिंग झालंय आपलं. एवढं मस्त आहे फोटो. अरे काय दिसणार आहे याच्यात, सांग मला. अरे फोटो काढ, मस्त आहे, मला नको रील तुझी. प्रत्येक ग्रुप मध्ये असा एक नाही कोणतरी असतोच असतो. हा हा, देवा या रीलच्या रोगापासून वाचव मला. रुद्र रुद्र परशुराम. अरे हम तो भूल ही गए, इसका रीलवा निकालना है. रील गए. सेफ झोन. तर आलो आम्ही खरं इथे फिरायला. तर फिरण्यासोबत आम्ही करणार होतो व्हिडिओ. तर व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये आम्ही करायला लागलोय रील. आणि रीलच्या नादामध्ये ना आपले रील पण येत आहेत ना, व्हिडिओ पण येतो. अरे तर मस्त असं इथे वॉटरफॉल आहे. आता पाऊस नसल्यामुळे जास्त पाणी नाही आहे, बट जेवढं आहे तेवढा मस्त असं आहे. तर आलो धबधब्यावरती, आणि धबधब्यावरती आलो तर त्या निमित्ताने अंगाला थोडं का होईना पाणी तरी लागलंच पाहिजे. 2 दिवस काय अंगाला पाणी लागलं नाही आपल्या माझ्या तरी. तो जराशी पाण्यात थोड्या वेळ जाऊन उभा राहतो. चला.
पाण्यामुळे खूप जास्त स्लिपरी झाला रस्ता. त्या केळाचं झाड आहे का बघू. केळा नाही रे, वेगळंच झाड आहे कसलं तरी. तर धबधब्याच्या बाजूला असं हे फुल बघून तुला काय वाटतंय आठवतंय किंवा काय वाटतंय? केळं झाड आहे. अरे केळ्याचं झाड नाहीये ते. असं कसं केळ्याचं झाड? तर ॲनाकोंडा एक मूवी होती, तर त्या मूवीमध्ये सगळे लोक बोटीत बसून एकदम लांब जातात ती लोक फुलासाठी. तर ते हे फुल असू शकतं. तू खाऊन बघतोस का जरा? ऐक ना, हा, काय आईच्या गावात या रीलच्या. शूट मला माझं काही काम नाही. अहो का देव माणूस बघा ब्लॉग साठी शूट करा म्हणून. माहिती ना ते काय ड्रोन कॅमेराच घेऊ. ड्रोन लॉन्च होतोय आपला. मंत्री बाहेर येईल घेऊन. नाही तर निघतो आता वॉटरफॉलवरून. तर इथून आपल्याला जायचं आहे पुन्हा आपल्या कॅम्पसाईटवरती. तिथे जाऊन कायाकिंग काय बाय असतं ते करायचं आपल्याला तिकडे जाऊन. तर कालपेक्षा आम्हाला आज इथे या वॉटरफॉलवरती जास्त मजा आली. काय बोलतो सचिन? खूप मस्त आहे. मस्त वाटलं नाही? खूप चांगलं वाटलं. नाही खरंच मस्त आहे. म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं तर इथलं काही वे वगैरे नाही आहे, कारण रस्ता नाही आहे. आम्ही वाट काढत वाट शोधत आलो इथे. आणि काय नाही, छान आहे, मस्त आहे. म्हणजे रस्ताच नाही त्यामुळे क्राऊडच नाही आहे, लोकांना माहीतच नाही. आम्हीच आपला रस्ता शोधत चांगल्या माणसांसारखं आलो इकडे तुम्हाला दाखवायला. आता तो आता निघतोय. तर आता एकदम स्लिपरी रस्ता आहे हा. तर यातून आपल्याला जायचं आहे. शूजला काहीच ग्रिप नाही त्यामुळे शूज हातात काढून घेतले. आता आपला श्रेया चाललाय उडी मारायला. पण मी इज्जतीत चाललोय. इज्जती चाललाय. तोंड आ करून पडलं बरं काय. मिशन कम्प्लीट. चल पुढे. अरे जा ना पुढे. हा मला धक्का मारतो चुकून कॅमेरा सगळं. कॉन्फिडन्स लेवल इन्फिनिटी. कॉन्फिडन्स लेवल इन्फिनिटी. हां चल शाबाश. करशील. त्याने उडी ना कशी मारली. जा तुझा काय होत नाही, बुडल्यानंतर कळलं आम्हाला. हा तुझं खाली पकड. सोडू नको अजिबात. एक दोन तीन. तोंडावर पडतात सगळे, तोंडावर पडतात. पिसारा फुलला बघा ह्याचा पाठीमाग. तर जबरदस्ती पाण्यात ढकलून कसा बसा पोहलो मी, लाईफ जॅकेटमुळे वाचलो. तर आता त्यानंतर कायाकिंग करायला आलो. तर समोर असा मस्त पावना डॅम आहे. आता आम्ही तिथपर्यंत जाऊ कायाकिंग करत. चला होय. इथे बघा तुम्हाला काय फरक जाणवतोय का? इकडे त्यांचा जो पहिला आहे तो मगासपासून चालवतोय आणि इकडे जो पाठी मागतोय तो मगासपासून चालवतोय. आता कसं हां आता एक इकून तर तिथे साप आहे का पुढे दिसत. सचा तू काही कर, माझा नेहमी पाठिंबा असणार आहे तुला. अरे कुठं निघालोय ड्रायव्हर, भयकलेस का काय? देतो बाबा, दे मी घेतो. तर जरा आमचा ड्रायव्हरचा काय नाही. चला अंगाशीच मन नुसती आणि होते माझ्या अंगाशी. घे तू घे. जर त्याला थटला थटणारच आहे. पायपाच्या पुढे हा हो भेटला. आता कसं आहे? अडकलो आता आम्ही पण. अरे असं कर. रिवर्स होते. ओके. खूप काय शिकवलं आज एका दिवसात. ओ माय गॉड.
अरे अरे परत ही पाईप मध्ये आली. आता सोड, आता काही नको. स्मूथ. हा जाऊ दे, आता गेली. चल आता वाढ. एक फोटो काढतो आपण. चौथळू नको. पलटी करशील इथंच. हे आमचं नुसतं ऐकतं आहे की राहायचं. मला पार्टनर चेंज पाहिजे आता. हात दुखायला लागले चालून चालून. अरे हे चालवणच झालंय भैताड आमचं. तर बऱ्यापैकी कायकिंग करत आम्ही आतमध्ये आलोय. माझी तर फर्स्ट टाइमच आहे, मला मजा येते. तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी केलेली आहे ना? ऑलरेडी ही लोक इथे येऊन गेलेत, तो यांनी केलेले. लास्ट टाइम आपण आलो होतो अंडर वॉटर टेम्पलमध्ये. तर पावना लेकचीच कोणती तरी साईट आहे इथली, त्या साईडवरती आपण होतो. तर एक्झॅक्टली इथून आता ओळखता येत नाही मला, बट याच्या आय थिंक आम्ही अपोजिट साईडला वगैरे कुठेतरी होतो. तर ते सुद्धा वाघेश्वरचं मंदिर होतं. आता तर पाण्याची पातळी वाढली त्यामुळे ते कम्प्लिटली पाण्याखाली गेलं असणार आहे. बट काय नाही, ठीक आहे. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर थोडा पावसाळा वगैरे गेल्यानंतर तुम्ही त्या मंदिराला व्हिजिट देऊ शकता. आणि 12ही महिने या कॅम्पला तुम्ही कधीही व्हिजिट देऊ शकता. ओके. तर दादाने मस्त सजवलेल्या बागेमध्ये एक झाड मला खूप आवडलं. झाडाला ही अशी सुंदरशी फुलं येतात, पुन्हा ते रात्रीचीच फुलतात ना? रात्रीची फुलतात, वास रात्रीचा. आणि वास खूप छान येतो त्याचा. तर दादाकडून मी त्याचं ते एक रोप, हे फांदी लावली तरी येतं. कटिंग लावली तू 1000 कटिंग करू शकतो त्याच्या, भरपूर. हां, ही पण कटिंग झाली त्याची. खूप मस्त फुलं बघा किती मस्त दिसते. हे आता कोमजलेत फुलं, पण रात्रीचे एकदम फुलतात त्याची. तुम्ही या रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. हां, थँक्यू. तर आम्ही निघणार होतो इथून 12 वाजता, पण जागा एवढी आम्हाला आवडली की आता जवळजवळ 3 वाजले आणि आम्ही आता इथून निघतोय. तर दादा कोणाला जर इथे यायचं असेल आपल्या साईडवरती तर जरा गाईड कर ना, कसं यायचं? लाईन्स पॉईंट मार्गे आपल्याकडे येतं. बुकिंग करायचं जर तुम्ही फोनवर करू शकता, ऑनलाईन बुकिंग करू शकता. स्मॉल रेंजच्या आपली वेबसाईट आहे, सँडी दादाला माहिती. हो, तो का सगळे डिटेल्स आपल्या ब्लॉगमध्ये देऊ शकतो आराम. आपली स्मॉल स्टेप्स आपली ॲडव्हेंचर म्हणून आपली वेबसाईट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे सगळ्या डिटेल असतील. नंबर आहे, वेबसाईट आहे, सर्व काही आहे. कोणाला बुकिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही बुकिंग करा, आवडेल आणि तुम्ही रिपीट याल, ही माझी गॅरंटी आहे. कोणाला काही जायचं वगैरे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. दादाचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि झाले, पाऊस पडायचा चान्स वाटतो त्यामुळे निघूया जरा आता लवकर. चला, ओके बघ. तर आता आपलं सामान आणि सगळी लोक आता 4 व्हीलरमध्ये पुढे होतील. मी आणि सँडी दोघं आपापल्या बाईकवरती निघू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काही. जर काही कारणाचं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. जर सबस्क्राईब तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि त्यामध्ये एक सीन झाला आता. सँडीची जी बाईक होती ती पंक्चर झाली. मुबारक हो बाईक का पहिला पंक्चर.